नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये अधिराज आता नंदनवन म्हणजेच त्यांच्या जुन्या बंगल्यामध्ये आलेला असतो. त्याच वेळेला आता त्या बंगल्याला बघून त्याला वेगळंच काहीतरी वाटत असतं. तो येत असताना त्याला आठवतं की नित्या आणि अधिराज दोघंजणही तिथे आलेले असतात. त्याला आठवतं की अगोदर नित्या आणि अधिराज दोघेही तिथे येऊन नित्या त्याला म्हणालेली असते की तुला ही जागा काहीतरी ओळखीची वाटत नाही का? मला तर या जागेवर अगोदर आल्यासारखे वाटते. आता अधिराज हा स्वतःच्याच डोक्याला हात लावून विचार करत असतो की हे सगळं काय आहे. त्याच वेळेला मग आता अधिराज राजमा राजमा असा जोरजोरात आवाज द्यायला लागतो. मात्र राजमाचा कुठूनही आवाज येत नाही. त्याच वेळेला आता तिथे नित्या येते. नित्या आल्याबरोबर लगेच पुढे अधिराज म्हणतो की तुम्ही इथे. ती म्हणते की इथे मला मेसेज आला होता. तेव्हा मग अधिराज म्हणतो की अच्छा, आता मला कळलं की इथे मला का बोलावलं गेलं ते. इथे तुम्हीच बोलवल्याचा प्लॅन आहे हा ना सगळा. तुम्हीच बोलवलं ना इथे मला मुद्दाम हा सगळा जाळ आखून. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मी तुला इथे कशाला बोलवीन. अरे मला इथे मेसेज आला होता राजमाच्या फोनवरून की ती काहीतरी धोक्यात आहे, तिचा जीव धोक्यात आहे, ती संकटात आहे, वाचव, असा मेसेज आला आणि म्हणूनच मी इथे धावत धावत आली आहे. कुठे आहे राजमा. तेव्हा अधिराज म्हणतो की नाही, मला तरी माहिती नाही आहे की राजमा कुठे आहे ते. तुम्हाला पण मेसेज कशाला केला तिने. पण तुमचं तर भांडण झालं होतं ना. ती म्हणते की भांडण झालं होतं, पण तिला माहिती आहे की संकटात फक्त आपण दोघंच तिला वाचवू शकतो, म्हणूनच तिने तसा मेसेज केला असेल. त्याच वेळेला मग आता अधिराज म्हणतो की मी या दिशेने बघतो, तुम्ही तिला शोधा. आणि त्याच वेळेला तिथे अधिराजला समोर देवीची मूर्ती दिसते आणि तीच देवीची मूर्ती त्याला आठवते की मागच्या जन्मी पण आपण पाहिली होती. नंतर आता अधिराज चालत असताना जी गोष्ट मागच्या जन्मी घडून गेली होती, अधिराजने नित्याला वाचवण्यासाठी ही गोष्ट पुन्हा घडते. आता एक खांब वरून पडत असतो आणि अधिराज नित्याला त्यावेळेला पुढे ढकलतो आणि जसं जयदीपच्या अंगावर तो देवाकडचा खांब पडलेला होता, तसाच खांब आता इथे अधिराजच्या पायावर पडतो आणि तो जोरजोरात ओरडायला लागतो. त्याच वेळेला मग आता नित्या म्हणते की थांब अधिराज, तुला काही होणार नाही, थांब. त्याच वेळेला आता इथे गौरीचा म्हणजेच देवीचा चमत्कार व्हायला लागतो. जेव्हा अधिराजला नित्याने वाचवलेलं असतं तसंच जयदीप आता गौरी वाचवत असते. नंतर मग आता इथे माई ही तिथे नसते, मात्र देवीचा चमत्कार घडताना हा असतो. आता नित्या कशीबशी तो खांब वरती उचलते आणि अधिराजला बाजूला करते. अधिराज बाजूला होतो आणि गौरी म्हणते की तुला ठीक वाटतंय ना, काही त्रास तर होत नाही ना. त्याच वेळेला तो म्हणतो की नाही ठीक आहे मी. तेव्हा ती म्हणते अधिराज, तू असा शांत का झालास. याचा अर्थ असाच आहे ना की तुला काहीतरी जाणवलं की मागच्या जन्मी असं काहीतरी घडून गेलेलं आहे. तुलाही असंच वाटतंय ना की मागे हे सगळं घडून गेलं आहे, हे सगळं झाल्यासारखं वाटतंय. मलाही तसंच वाटतंय. अधिराज मात्र शांत बसतो आणि तो त्या गोष्टीचा विचार करू लागतो आणि दुसऱ्या क्षणाला लगेच नित्याला बोलून दाखवतो की नाही, मला असं काहीच जाणवलं नाही की हे सगळं अगोदर घडलेलं आहे. मी फक्त या गोष्टीचा विचार करतोय की राजमा इथे कुठे असेल, तिचा अजिबात पत्ता नाही. त्याच वेळेला आता तो उठून बसत असतो. त्या म्हणते की सावकाश उठ, काहीही स्वतःला त्रास करून घेऊ नको. तो म्हणतो की थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवल्याबद्दल, आणि तो तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र त्याचा पाय खूपच दुखत असतो. अधिराज म्हणतो की नित्या मॅडम, तुम्ही या परीस राजमाला शोधा की तू कुठे आहे ते. तो उठतो आणि तिला पुन्हा थँक्यू बोलून पुन्हा राजमाला शोधायला जातो. तो म्हणतो की मी एक काम करतो, इथून वरती जायला जागा आहे, इथून मी जाऊन बघतो, तुम्ही बाजूच्या दिशेने शोधा, तुम्हाला कुठे ती दिसते का. त्याच वेळेला आता अधिराज हा वरच्या दिशेने जायला सुरुवात करतो आणि वरूनच तिला विचारतो की तुम्हाला ती कुठे दिसली का. तेव्हा ती म्हणते की नाही, कुठेच नाही. आता अधिराज वर जातो आणि नित्याला सगळं आठवतं. अधिराज आणि नित्या म्हणजेच जयदीप आणि गौरी हे दोघेही केक कट करताना तिला आठवतं. सगळी फॅमिली इथे उभी असायची हे सगळं तिला आठवतं. नंतर त्या म्हाताऱ्यावरून आलेल्या जयदीपने कशाप्रकारे गौरीला सरप्राईज दिलेले ते सगळे काही त्याला आठवायला लागते. आणि ते आठवताना तिला विचार येतो की हे सगळं काय चाललं आहे माझ्या बाबतीत. तिला समोर जी देवीची जागा असते, राजावाडीच्या देवीची, ती मोकळी वाटते आणि ती देवीची मूर्ती समोर दिसते आणि ती म्हणते की हे सगळं माझ्याबरोबर काय चाललं आहे. माझा जयदीप माझ्यासमोर आहे, पण तो असूनही समोर माझा होऊ शकत नाही. ही सगळी माझ्यावर अशी कशी परिस्थिती ओढवलीस ग देवी. माझा जयदीप समोर आहे, पण तो माझा होऊ शकत नाही. माझ्यावर खूप राग करतो ते. हे सगळं का होते माझ्या बाबतीत. देवी, असं सगळं नको होऊ दे. तेव्हा मग आता जयदीप येतो आणि म्हणतो की हे घ्या नित्या मॅडम, हा फोन सापडला आहे मला वर. ती म्हणते की हा फोन तर राजमाचा आहे, पण हा तर फोन बंद झालेला आहे, राजमा कुठे आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम, खरं तर म्हणूनच फोन बंद येत होता राजमाचा,
पण हा तिचा फोन कोणी बंद करून ठेवला असेल असं तो म्हणतो. आता मात्र नित्याला टेन्शन येऊ लागते. ती म्हणते की काय झालं असेल, मला खरंच खूप टेन्शन येतं आहे. राजमाला काही झालं तर नसेल ना, तिला कुणी काही केलं तर नसेल ना. इथे अधिराजच्या पण डोळ्यात राजमाच्या काळजीने पाणी यायला लागतं. नित्या त्याला मिठी मारून रडत असते, तेव्हा अधिराज तिला लांब न करता तिला शांत करत म्हणतो की काळजी करू नका तुम्ही, काही होणार नाही राजमाला, मी आहे ना, मी तिला शोधून काढेल, तुम्ही अजिबात घाबरू नका. त्याच वेळेला समोरून राजमा येते आणि त्या दोघांचीही ती लांबूनच दृष्ट काढते. ती काहीच बोलत नाही. त्याच वेळेला तिला जयदीप आणि गौरीचे क्षण आठवत असतात. जयदीप आणि गौरी कायम एकमेकांच्या प्रेमात असायचे आणि जयदीप प्रत्येक वेळेला गौरीला स्पेशल फील करायचा आणि हेच सगळं राजमाला आठवतं. आणि तो तिला शांत करत असताना तिथून राजमा म्हणते की काय करू मी, यांना आवाज देऊ की नको देऊ, हे खरंच खूप एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. तेवढ्यातच आता राजमा ही समोरून टाळ्या वाजवायला लागते. तर आता समोर टाळ्या वाजवून बघितल्यावरती ते दोघेही अगदी सतर्क होतात आणि बाजूला होतात. अधिराज म्हणतो की काय आहे राजमा, तू कुठे गेली होतीस, हे काय चाललंय? नित्या म्हणते की अगं राजमा, आम्ही किती घाबरलो होतो, आम्हाला खरंच खूप भीती वाटत होती, तू कुठे गेलीस आणि कुठे नाही. तेव्हा मग ती म्हणते की हो हो शांत व्हा, मला कळत आहे तुम्हाला राग आला असेल माझा, पण एक गोष्ट नक्की आहे की तुम्हा दोघांना असं एकत्र पाहून मला खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा मग आता नित्या म्हणायला लागते की राजमा, तू वेडी वगैरे आहेस का? अधिराज म्हणतो की हो, काय चाललंय काय तुझं? अगं आमच्या जीवाला किती घोर लागला होता. ती म्हणते की हो, तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करते अधिराज मी, की नित्या आणि तुझं जन्मजन्मीचं नातं आहे, ते तू कबूल करायला तयार नाही आहेस. आणि जेव्हा नित्या आणि अधिराजला एकमेकांची गरज पडते तेव्हाच ते दोघे एकत्र असतात. तेव्हा आता अधिराज म्हणतो की नाही, असं काही नाही आहे, मला कोणाशी काहीही संबंध ठेवायचा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटतंय की आम्ही 700 जन्म, तर लक्षात ठेव 7 जन्मही आम्ही दोघे एकत्र राहू शकत नाही, कारण आपण वेगळे आहोत आणि हे सगळं अगोदरच सिद्ध झालेलं आहे. तेव्हा मग आता नित्या म्हणते की अधिराज, किती नाकारणार आहेस तू घडलेल्या गोष्टी? अरे तू किती नाही म्हटलंस तरी विधिलिखित आहे ते बदलणार आहे का? तेव्हा धीरज म्हणतो की जे काही विधिलिखित असेल ना, ते मी स्वतःच्या हाताने बदलेन. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची राजमा, इथून पुढे असा पोरकेपणा करायचा नाही. इथून पुढे पोरकटपणा केलास तर मग लक्षात ठेव काय करेन मी. आत्ता केला आहेस, माझ्या जीवाला घोर लागला होता, पण इथून पुढे नाही. इथून पुढे मी तुला असं अजिबात वागू देणार नाही, लक्षात ठेव. आणि पुन्हा यांच्याशी नातं जोडण्याचा अजिबातच प्रयत्न करायचा नाही, असं सरळ तो बोलून दाखवतो. त्यानंतर मग ती म्हणते की अधिराज, तो म्हणतो की चल, तुला यायचं असेल तर मी तुला सोडतो. आणि त्यानंतर गाडीत सोडण्यासाठी म्हणून अधिराज आता तिला घेऊन जातो. आणि राजमा नित्याचा विचारते तेव्हा तो म्हणते की नित्या, त्या आल्यात तशा जातील, त्यांचं त्या बघतील. आणि नंतर आता अधिराज बाहेर जातो. नित्याच्या पायाखाली एक दगडाचा गोळा येतो. तर इथे तिला मागची आठवण आठवते. माई, जयदीप आणि गौरी तिघेजणही देवीच्या दर्शनासाठी आलेले असतात. त्याच वेळेला आता माई म्हणत असते की माझ्या पोरांना नेहमी सुखी ठेव. आणि इथे गौरी म्हणत असते की माई आशीर्वाद द्या. जयदीप पाया पडल्यानंतर तेव्हा मग ती म्हणते की अगं आता अशा अवस्थेत जास्त वाकायचं नाही गौरी, जास्त ताण द्यायचं नाही पोटाला, तू 2 जीवांची आहेस आता. तेव्हा गौरी म्हणते की माई, खरंच किती बरं वाटतं ना हे सगळं ऐकून, खरंच खूप छान वाटतंय आणि आई होणार म्हणून मला खूप आनंद झाला आहे. पण माई, ही बातमी 3 महिने कोणाला सांगायची नाही ना? तेव्हा माई म्हणते की हो, तशी रीतच आहे आपली, कोणालाच सांगायचं नाही. तेव्हा आता जयदीप म्हणतो की ही बघ, ही एक मजा दाखवतो तुला. हे बघ, हा दगड आहे, हा जापानीज दगड आहे आणि या दगडातून आपण आपल्या लांब गेलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो. मग माईकडे तो दगड देतो. माई म्हणते की हा दगड माझ्याकडे ठेव. तेव्हा जयदीप म्हणतो की काळजी करू नकोस, तुला सोडून मी कुठेही लांब जाणार नाही. आणि एकमेकांना मिठी मारतात. तर नित्या तो दगड बघत असताना अधिराज तिथे येतो. नित्या म्हणते की काय झालं, या दगडानेच तुला खेचून आणलं ना? तेव्हा तो म्हणतो की कोणताही दगड मला खेचून आणू शकत नाही, तुम्हाला असं इथे एकटं सोडणं माझ्या तत्वात नाही बसत, म्हणून मी तुम्हाला न्यायला आलो. आता तिकडे अधिराज आणि नित्या देखील येतात. तेव्हा राजमा म्हणते की अधिराज, मी जे काही सांगते ते तुझ्या लक्षात आहे ना? खरंच तुम्ही एकमेकांपासून कधीच वेगळे नाही होऊ शकत. तेव्हा अधिराज म्हणतो की बस झालं राजमा, हे सगळं आता हे सगळं बोलणं बंद कर. ह्या एकच बाकी होत्या जी तू पण त्याच्यात आता ॲड झालीस, आता तुझं पण तेच बोलणं चालू झालं. तेव्हा अधिराजला नित्य म्हणते की जे आहे ते आहे, ती खरं सांगत आहे ना? तेव्हा मग आता राजमा म्हणते की अधिराज प्लीज, तू कोणाचं नाही, निदान तुझ्या मनाचं तरी ऐक. तुझं मन तुला हेच सांगत असणार की तुम्ही दोघंही एकमेकांसाठीच बनलेले आहात. तेव्हा मग आता अधिराज राजमावर चिडतो आणि म्हणतो की परत असा वेडेपणा केलास तर लक्षात ठेव आणि जा झोप, जा, रात्र खूप झाली आहे.
आता नित्या जात नसते तेव्हा तो तिला बोलतो की तुला वेगळं सांगण्याची गरज आहे का, जा झोप. तेव्हा ती म्हणते की तुला काय सांगणार मी, तुला कितीही सांगितलं तरीही तू माझं ऐकणार आहेस का, म्हणूनच मी आता काहीच बोलणार नाही, जाऊ देत. बरं तू चहा घेणार आहेस का, असं ती त्याला विचारते. मात्र तो काहीच न बोलता गाडी चालू करतो आणि तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता इथे नित्या ही रूममध्ये एकटीच बसलेली असते आणि तिच्या डोक्यात घडलेले सगळे विचार चालू असतात. आता पुढे काय करायचं हे तिच्या डोक्यात येत असतं. राजमाने त्यांच्या दोघांसाठी आखलेला प्लॅन हा यशस्वी झालेला असतो. मात्र नित्या विचार करत असते की आता पुढे काय करू. येत्या 3 दिवसात अधिराजचं लग्न आलं आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की पाहुणी ही माईला म्हणत असते की ह्या म्हातारीने घरात चोरी केली आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की पाहुणे काही काय बोलतेस, आजी काय झालं, तुम्ही कशाला रडताय. तेव्हा ती म्हणते की थांब, या म्हातारीचं गठुडं चेक कर, तेव्हा तुला कळेल की तिने काय केलं ते. आता पाहुणी त्या गठुड्यातून मंगळसूत्र काढते आणि म्हणते की ह्या म्हातारीने चोरी केलेली आहे आणि माईला आता घराबाहेर काढत असतात. त्यानंतर आता इथे लवली हा म्हणत असतो की माई कुठे राहिली, माई अजून कशी आली नाही. तेव्हा नित्या म्हणते की इतक्यात माई यायला हवी होती, मला वाटते की तिच्यावर काही संकट तर आलं नसेल ना. आता माई रस्त्यातून येत असताना रावसाहेब तिच्या डोक्यात काठी मारतो. आता अधिराज व नित्या मिळून माईंना वाचवतील का, की माईच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.